हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग सोशल सायन्स ग्रेड 3 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 3 द सन अँड द सोलर सिस्टीमचा आज आपण रॅपिड फायर 1 पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नेम द फॉलोइंग. फर्स्ट, द सेंटर ऑफ आवर सोलर सिस्टीम. आपल्या सोलर सिस्टीममधला सेंटर कोण आहे? तर त्याचा आन्सर आहे द सन. सेकंड, द 8 प्लॅनेट इन आवर सोलर सिस्टीम. तर 8वं प्लॅनेट कोणतं आहे? तर नेपच्यून. थर्ड, द प्लॅनेट क्लोजेस्ट टू द सन. सनपासून जवळचा प्लॅनेट कोणता? तर मर्क्युरी. फोर्थ, द पाथ ऑफ द अर्थ अराउंड द सन. सनच्या भोवती जो पाथ आहे त्याला काय म्हणलं जातं? तर ऑर्बिट. फिफ्थ वन, द स्टार ॲट द सेंटर ऑफ आवर सोलर सिस्टीम. सोलर सिस्टीममध्ये जो सेंटरमध्ये स्टार आहे तो कोण आहे? तर द सन. चला तर मग नेक्स्ट पाहूया माइंड जिम 1. ऑब्झर्व द गिवन पिक्चर ऑफ द सोलर सिस्टीम अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. खाली आपल्याला आहे ना जो पिक्चर दिला आहे त्याच्यात आपलं काय सोलर सिस्टीम आहे की जिथं सन आहे आणि बाकीचे प्लॅनेट्स नंबर वाईज दिलेले आहेत आणि ते पाहून आपल्याला खाली काय जे क्वेश्चन केलेले आहेत त्याचे आन्सर द्यायचे. तर क्वेश्चन ए पाहूया. टिक द करेक्ट ऑप्शन टू शो द पोझिशन ऑफ द प्लॅनेट्स फ्रॉम द सन. सनपासून त्या प्लॅनेटची कुठली पोझिशन आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर फर्स्ट आहे मर्क्युरी. मर्क्युरी कितवा आहे? तर फर्स्ट, त्याला टिक करायचं. व्हीनस कितवा आहे? सेकंड. ज्युपिटर फिफ्थ आणि युरेनस 7th. क्वेश्चन नंबर बी पाहूया. द प्लॅनेट नियरेस्ट टू द सन. सनपासून आहे ना सगळ्यात जवळचा प्लॅनेट कुठला आहे? तर मर्क्युरी. आणि सी, द प्लॅनेट फर्दस्ट फ्रॉम द सन. सनपासून सगळ्यात लांबचा प्लॅनेट कुठला आहे? तर नेपच्यून. क्वेश्चन नंबर सेकंड 2. वाय डज द सन ॲपियर बिगर अँड ब्रायटर दॅन द अदर स्टार. सन हा बाकीच्या स्टारपेक्षा आपल्याला मोठा आणि ब्राईट का दिसतो? तर आन्सर आहे त्याचं द सन लुक्स बिगर अँड ब्रायटर दॅन द अदर स्टार्स बिकॉज इट इज क्लोज स्टार टू द अर्थ. का? तर तो अर्थपासून आपल्याला काय जवळ आहे तो स्टार, म्हणून आपल्याला तो कसा दिसतो? बिगर अँड ब्रायटर दिसतो. चला तर मग नेक्स्ट रॅपिड फायर 2 पाहूया. नेम द फॉलोइंग. 1. द लार्जेस्ट प्लॅनेट इन आवर सोलर सिस्टीम. आपल्या जे सोलर सिस्टीममध्ये सगळ्यात मोठा प्लॅनेट कोणता आहे? तर ज्युपिटर. सेकंड, द प्लॅनेट दॅट इज नोन ॲज द रेड प्लॅनेट. असा कुठला प्लॅनेट आहे की त्याला रेड प्लॅनेट म्हणून पण ओळखलं जातं? तर मार्स. थर्ड वन, द इनर मोस्ट रॉकी प्लॅनेट इन आवर सोलर सिस्टीम. सोलर सिस्टीममध्ये आतल्या बाजूला रॉकी प्लॅनेट म्हणून कोण ओळखला जातो? इनर मोस्ट तर मर्क्युरी. फोर्थ, द प्लॅनेट दॅट हॅज द मोस्ट नंबर ऑफ रिंग्स. कोणाला आहेत द रिंग्स? तर सॅटर्नला. फिफ्थ, द प्लॅनेट दॅट इज नोन ॲज द इव्हिनिंग स्टार ऑर मॉर्निंग स्टार. तर कोणाला म्हणलं जातं? तर व्हीनसला. चला तर मग माइंड जिम 2 पाहूया. क्वेश्चन नंबर 1. यूज द वर्ड्स गिवन इन द बॉक्स टू कम्प्लीट द सेंटेन्स. खाली आपल्याला वर्ड दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार आपण जे खाली काय फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत किंवा सेंटेन्सेस दिले आहेत ते कम्प्लीट करायचे आहेत. 1. ए पाहूया. अर्थ इज द डॅश प्लॅनेट फ्रॉम द सन. सनपासून अर्थ कितव्या नंबरवर आहे? तर ती थर्ड. बी. ज्युपिटर इज द डॅश प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम. सोलर सिस्टीममध्ये जो ज्युपिटर प्लॅनेट आहे हा कसा आहे? तर सगळ्यात लार्जेस्ट आहे. सी. नेपच्यून इज द डॅश प्लॅनेट फ्रॉम द सन. सनपासून नेपच्यून कितव्या नंबरवरचा प्लॅनेट आहे? तर 8th. डी. युरेनस इज द डॅश प्लॅनेट इन आवर सोलर सिस्टीम. तर युरेनस हा कुठला प्लॅनेट आहे सोलर सिस्टीममधला? तर कोल्डेस्ट. ई. द फार्थेस्ट प्लॅनेट फ्रॉम द सन इज नेपच्यून. क्वेश्चन नंबर 2. वाय इज देअर नो लाईफ ऑन द मर्क्युरी? गिव एनी 2 reason.
काय तर मर्क्युरीवरती लाईफ का नाही आहे आणि तर आहे ना त्याचे 2 रिझन द्या. तर आन्सर आहे देअर इज नो लाईफ ऑन द मर्क्युरी बिकॉज मर्क्युरी बीइंग क्लोजेस्ट टू द सन हॅज एक्स्ट्रीमली हाय टेम्परेचर ऑन इट मेकिंग द सर्वायवल ऑफ लाईफ इम्पॉसिबल. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हे रॅपिड फायर अँड माइंड जिम व्यवस्थित समजले असेल. थँक्यू.